फॉरेक्स मार्केटवरून कमवलेल्या पैशावर किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये केलेल्या ट्रेडिंगवरती आपण ITR कसा फाईल करू शकतो किंवा इन्कम टॅक्स रिटर्न कसं भरू शकतो. बरोबर. आता यामध्ये बेसिकली दोन कॅटेगरी येतात. पहिली कॅटेगरी ते ज्यांनी की कधीच लाईफमध्ये ITR फिल केलेला नाहीये, आणि दुसरी कॅटेगरी येते जे की रेग्युलर बेसिसवरती ITR फिल करतात. आता पहिल्या कॅटेगरीबद्दल डिस्कस करूया की ज्यांनी कधीच ITR फाईल केलेलं नाही, अशा लोकांनी कधीही विड्रॉल घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा डिपॉझिटही करताना $500 पेक्षा वर डिपॉझिट आणि विड्रॉल तुम्ही करायचं नाही. विड्रॉल जर तुम्हाला जास्त करायचं किंवा डिपॉझिट जर सपोज तुम्हाला 2 लाख 3 लाख करायचं, तर मग तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये 50,000 अशा स्टेप मध्ये करू शकता. आणि विड्रॉलला पण तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. सपोज जर तुम्ही सडनली अचानक 2 लाखाचं 3 लाखाचं किंवा 1,00,000 2 लाखाचं जर ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला सडनली झालं, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही थोडंसं अडकू शकता. का तर तुमचे नॉर्मल ट्रान्झॅक्शन पेक्षा सडनली जर एखादा अमाऊंट मोठी असेल तर त्या ठिकाणी तुमच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसरी पॉईंट येतो त्यामध्ये ज्यांनी की बाबा ऑलरेडी ITR फिल करतात. जर सपोज तुम्ही ITR कितीचा फिल करता यावरती डिपेंड असतं. जर सपोज तुम्ही 15-20 लाखाचा 30 लाखाचा ITR जर फाईल करत असताल, त्या सिच्युएशन मध्ये समजा 2-3 लाखाचं जरी एकदाच विड्रॉल घेतलात किंवा डिपॉझिट केलात, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही. आता हे टोटल जे इन्कम येतंय तुमच्याकडे, मग त्याला तुम्ही कसं शो करणार? यामध्ये तुम्ही एकतर फ्रीलान्सिंग दाखवू शकता किंवा अदर इन्कम सोर्स मध्ये तुम्ही याला शो करू शकता, जेणेकरून की तुम्हाला त्यामध्ये काहीच इश्यू येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर यात महत्वाचा पॉईंट आणखीन एक असतो, किंवा बरेच जण म्हणतात की अकाउंट फ्रीज होतात का सर, किंवा काही जणांचे अकाउंट फ्रीज झालेले आहेत किंवा माझ्या मित्राचं अकाउंट फ्रीज झालेलं आहे. हे नेमकं एक्झॅक्टली काय असतं? अकाउंट फ्रीज कधी होतं माहितीये? ज्या वेळेस की तुम्ही चुकीच्या ब्रोकर सोबत काम करता किंवा ऑफलाईन ब्रोकर सोबत काम करता, त्यात त्यांनी चुकीच्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन करतात आणि त्यामध्ये आपल्या अकाउंटला त्यांच्या अकाउंटवरून जर पैसे आले, तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्या अकाउंटला पण फ्रीज करण्यात येतं. बरोबर. मग अशा सिच्युएशन पासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो? एकतर आपण काम करताना चांगल्या ब्रोकर सोबत काम करायचं. आता मी पर्सनली काय करतो, मी पर्सनली एक्सनेस ब्रोकर सोबत मॅक्झिमम करून काम करतो आणि माझे गेले 3 वर्षापासून पूर्ण डिपॉझिट आणि विड्रॉल हे बँक ट्रान्सफर आहे. पण आजपर्यंत माझं अकाउंट फ्रीज का नाही झालं? का तर एकतर एक्सनेस P2P ट्रान्झॅक्शन सिस्टीम वापरतो. बरोबर आहे. त्यामुळे तिथं फ्रीज व्हायचा विषय येत नाही आणि त्यांच्याकडून जे विड्रॉल येतात ते जेन्युइन अकाउंटमधून येतात. त्यामुळे आपल्या अकाउंटला कधीच काही इश्यू पाहायला भेटत नाही. मग आता यात ऍडव्हान्स मध्ये असाही एक क्वेश्चन आहे की बाबा RBIच्या अलर्ट लिस्टमध्ये एक्सनेसचं नाव आहे, मग तो काय इश्यू आहे? तर त्या ठिकाणी RBIने काय केलेलं आहे की रेग्युलर बेसिसवरती एक अलर्ट लिस्ट जारी करते RBI. त्यामध्ये सांगितलं जातं की बाबा या ब्रोकर पासून तुम्ही सावध राहा. हे स्कॅम आहेत किंवा हे बॅन आहेत असं नाही सांगितलं जात, यांपासून तुम्ही अलर्ट राहा. पण एक्सनेस गेल्या 15 ते 20 वर्षापासून जेन्युइन पद्धतीने काम करतो आणि यामध्ये डिपॉझिट विड्रॉलला कधीच काही इश्यू आलेला नाही. त्यामुळे मी गेल्या 3 वर्षापासून यामध्ये कंटिन्युअसली काम करत आहे. आणि तुम्हाला पण जर करायचं असेल तर त्याची लिंक ऑलरेडी आपण बायोमध्ये दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट ओपन करून तुम्ही फॉरेक्स जर्नी स्टार्ट करू शकता. आणि जरी सपोज तुम्हाला काही क्वेश्चन असतील, त्याचं जर तुम्हाला आन्सर भेटलेलं नसेल, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून की आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स करू शकू.